हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर केमिकल कायनेटिक्स स्टँडर्ड 12 आणि आता आपण बघणार आहोत लेक्चर नंबर 1. आज आपण केमिकल कायनेटिक्स या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत, जे स्टँडर्ड 12 मधलं अतिशय इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. याच्यावरती नीट जेई सारख्या एक्झाम्समध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने क्वेश्चन्स हे विचारले जातात, जे अंडरस्टँडिंग बेसिसवरती आहे आणि त्यामुळे हे चॅप्टर तुम्हाला व्यवस्थित समजणं हे अतिशय आवश्यक आहे. तर आता आपण या चॅप्टरला सुरुवात करूया. सुरुवातीला केमिकल रिॲक्शन या कन्सेप्टकडे आपण जाऊ. व्हॉट इज केमिकल रिॲक्शन? तर इट इज द प्रोसेस इन विच रिॲक्टंट्स आर कन्व्हर्टेड इनटू प्रॉडक्ट दॅट इज कॉल्ड ॲज केमिकल रिॲक्शन. ज्या प्रोसेसमध्ये रिॲक्टंटचं रूपांतर प्रॉडक्टमध्ये होतं त्याला आपण केमिकल रिॲक्शन असं म्हणत असतो. तुम्हाला माहिती आहे, ड्युरिंग द केमिकल रिॲक्शन रिॲक्टंटमधले ओल्ड बॉन्ड ब्रेक होतात आणि न्यू बॉन्ड्स तयार होऊन तो प्रॉडक्टमध्ये कन्व्हर्ट झाल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणून केमिकल रिॲक्शन विषयी असंही म्हटलं जातं तर इट इज द प्रोसेस विच इन्व्हॉल्व द ब्रेकिंग ऑफ ओल्ड बॉन्ड अँड फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड. ओव्हरऑल काय तर रिॲक्शनच्या दरम्यान, केमिकल रिॲक्शनच्या दरम्यान रिॲक्टंट हा प्रॉडक्टमध्ये कन्व्हर्ट होत असतो. सुरुवातीला रिॲक्शनच्या सुरुवातीला जर का आपण बघितलं तर आपल्याकडे पूर्णपणे रिॲक्टंट असतो. पूर्णपणे कोण असतो? फक्त रिॲक्टंट. त्यावेळेला आपल्याकडे प्रॉडक्ट काहीही नसतो. पण जशी जशी रिॲक्शन होते तसं तसं रिॲक्टंट कमी कमी होत जातो आणि प्रॉडक्ट वाढत गेल्याचं आपल्याला दिसून येतं. ॲट द एंड ऑफ द रिॲक्शन असं लक्षात येतं की सर्वच्या सर्व रिॲक्टंट हा कोणामध्ये कन्व्हर्ट झालेला आहे? प्रॉडक्टमध्ये कन्व्हर्ट झाला आहे. याचाच अर्थ काय तर ड्युरिंग द केमिकल रिॲक्शन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट डिक्रीजेस व्हाईल द कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट इन्क्रीजेस. रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन हे कमी कमी झाल्याचं आपल्याला दिसून येतं, तर प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन हे वाढत गेल्याचं आपल्याला दिसून येतं. या ठिकाणी आपण काही अंदाजे आकडे, टेंटेटिव्ह आकडे आपण बघू. समजा एक उदाहरण घेऊ आपण की रिॲक्टंट सुरुवातीला 100 होता तर प्रॉडक्ट त्यावेळेला 0 होता. समजा रिॲक्टंट 100चा झाला 80 आणि तो झाला 1 मिनिटामध्ये, 1 मिनिट असं आपण म्हणू. याचाच अर्थ काय, जो प्रॉडक्ट पहिले 0 होता तो 20 झाला, तो सुद्धा 1 मिनिटामध्ये झालेला आहे. समजते ना गोष्ट ही? आता हे जे आहे 100चा 80 1 मिनिटात झाला म्हणजे 20ने रिॲक्टंट कमी झालेला आहे. तर त्याच वेळामध्ये, त्याच 1 मिनिटामध्ये प्रॉडक्ट 20ने वाढलेलं आहे. म्हणजे ओव्हरऑल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट जेवढं कमी होतं 1 मिनिटामध्ये, तेवढंच कॉन्सन्ट्रेशन प्रॉडक्टचं वाढल्याचं सुद्धा आपल्याला दिसून येतं आहे. आता आपल्याला या ठिकाणी यावरून जी कन्सेप्ट लक्षामध्ये घ्यायची आहे ती आहे रेट ऑफ द रिॲक्शन. आता रेट ऑफ द रिॲक्शन, रेटचा अर्थ काय तर रेटचा अर्थ आहे स्पीड. म्हणजे आपल्याला ॲक्च्युअली जेव्हा आपण म्हणतो रेट ऑफ द रिॲक्शन आपल्याला काढायची आहे तेव्हा आपल्याला स्पीड ऑफ द रिॲक्शन काढायचं आहे. आणि स्पीड हा नेहमी आपण युनिट टाईममध्ये घेत असतो. स्पीड इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड इन युनिट टाईम. ज्यावेळेला मी तुम्हाला असं म्हणतो की गाडीचा स्पीड, मी इथून चिखलीपर्यंत गेलो, गाडीचा स्पीड 60चा होता. आता गाडीचा स्पीड 60चा होता याचा अर्थ तुम्ही लगेच हे समजून घेता की ती जी गाडी आहे ती 60 किलोमीटर पर आवर या स्पीडनी चाललेली होती. मी ॲक्च्युली फक्त तुम्हाला सांगितलं होतं 60चा स्पीड, पण 60चा स्पीड म्हणजे 60 किलोमीटर पर आवर हे तुम्ही अंडरस्टँडिंग करून घेतलं. पर आवरच का घेतलं? 60 किलोमीटर 2 तासात असं का नाही घेतलं? कारण ज्या वेळेला मी स्पीड असं म्हणतो तेव्हा स्पीड इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड पर युनिट टाईम. मग तुम्ही अंदाज लावला की हा 1 तास असला पाहिजे कारण स्पीड म्हणतात आहे, त्यामुळे तो युनिट टाईममध्येच असणार. त्यामुळे तो 1 आवर, गाडीचं उदाहरण असल्यामुळे 1 आवर असं त्या ठिकाणी असण्याची शक्यता आहे. हे आपण त्या ठिकाणी अभिप्रेत धरत असतो. त्यामुळे लक्षात घ्या, रेट ऑफ द रिॲक्शन म्हणजे स्पीड ऑफ द रिॲक्शन आणि स्पीड इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड पर युनिट टाईम. आता ही जी रिॲक्शन आपण या ठिकाणी घेतलेली आहे, या रिॲक्शनचा रेट ऑफ द रिॲक्शनची कन्सेप्ट आपल्याला आता लक्षामध्ये घ्यायची आहे की व्हॉट इज रेट ऑफ द रिॲक्शन. कारण केमिकल कायनेटिक्स गिव्स इम्पॉर्टन्स टू द रेट ऑफ द रिॲक्शन. रिॲक्शन किती वेगाने होते, ती रिॲक्शन स्लो आहे का फास्ट आहे का व्हेरी फास्ट आहे हे सांगण्याचं काम केमिकल कायनेटिक्स करत असतं. म्हणजे केमिकल कायनेटिक्स गिव्स इम्पॉर्टन्स टू द रेट ऑफ द रिॲक्शन, स्पीड ऑफ द रिॲक्शन, याला केमिकल कायनेटिक्स महत्त्व देत असतं.
मग आता आपल्याला या रिॲक्शनचा रेट म्हणजे काय हे लक्षामध्ये घ्यायचं आहे. आता आपण सुरुवातीला रेट ऑफ द रिॲक्शन इन टर्म्स ऑफ रिॲक्टंट लक्षामध्ये घेणार आहोत, इन टर्म्स ऑफ रिॲक्टंट. आणि आत्ताच मी सांगितलं होतं की कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट डिक्रीजेस. मग व्हॉट इज द रेट ऑफ द रिॲक्शन इन टर्म्स ऑफ रिॲक्टंट? इथे दिलाय रेट ऑफ द रिॲक्शन इन टर्म्स ऑफ रिॲक्टंट. इट इज द डिक्रीज इन मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. It is the decrease in molar concentration of reactant per unit time. काय म्हटलंय? It is the decrease in molar concentration of reactant per unit time that is called as rate of the reaction in terms of reactant. Mathematically, rate of the reaction is equal to decrease in molar concentration of reactant divided by time taken for this decrease. Time taken for this decrease. Mathematically, minus delta R upon delta T. Rate of the reaction is equal to decrease in molar concentration of reactant upon time taken for this decrease is equal to minus delta R upon delta T. Why the negative sign is given here? This negative sign indicates that the molar concentration of reactant decreases with time. Molar concentration of reactant decreases with time and that's why the negative sign is given here. हे जे आपण अंदाजे आकडे घेतलेले आहे यावरनं आपण रेट ऑफ द रिॲक्शन काढण्याचा प्रयत्न करू. आता लक्ष द्या, या ठिकाणी एका मिनिटामध्ये 100चं किती झालेलं आहे? 80. मग यावरनं रेट ऑफ द रिॲक्शन इन टर्म्स ऑफ रिॲक्टंट मला काढायचा आहे. कसा काढणार मी बघा, काय दिलेलं आहे? मायनस डेल्टा आर. डेल्टा आर म्हणजे चेंज इन मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. चेंज इन मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट घ्यायचं आहे म्हणजे फायनल कॉन्सन्ट्रेशन मायनस इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. फायनल कॉन्सन्ट्रेशन आहे 80 मायनस इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे 100 आणि किती वेळामध्ये झालेला आहे? एका मिनिटामध्ये. मग आता काय होईल या ठिकाणी? मायनस इन ब्रॅकेट मायनस 20 अपॉन 1 मायनस मायनस प्लस 20 अपॉन 1 म्हणजे 20. हा झाला रेट ऑफ द रिॲक्शन इन टर्म्स ऑफ रिॲक्टंट. तुमच्या असं लक्षात येईल की भले फॉर्म्युल्यामध्ये इथे मायनस साईन असली तरी शेवटी रेट ऑफ द रिॲक्शन हा प्लस आल्याचं आपल्याला दिसतं. का प्लस आला तो? याचं कारण आहे डेल्टा आर ची व्हॅल्यू निगेटिव्ह आली होती -20 आणि मग ही व्हॅल्यू निगेटिव्ह मायनस इंटू मायनस म्हणजे आन्सर काय येईल? प्लस. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की फॉर्म्युल्यामध्ये भलेही रेट ऑफ रिॲक्शनच्या निगेटिव्ह साईन असेल तरी सुद्धा ॲट द एंड रेट ऑफ द रिॲक्शन इज ऑलवेज पॉझिटिव्ह. रेट ऑफ द रिॲक्शन हा नेहमी पॉझिटिव्ह असतो. भले या फॉर्म्युल्यामध्ये इथे निगेटिव्ह दिसत असलं तरी लक्षात घ्या हे निगेटिव्ह आणि ही जी व्हॅल्यू आहे ही पण निगेटिव्ह असते. तर मायनस मायनस शेवटी उत्तर काय आल्याचं दिसेल तुम्हाला? प्लस आल्याचं दिसून येणार आहे. काय सांगतोय पुन्हा लक्ष द्या. रेट ऑफ द रिॲक्शन इन टर्म्स ऑफ रिॲक्टंट. आताच आपण सांगितलं होतं की मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट डिक्रीजेस in the chemical reaction with time. मग it is the decrease in molar concentration of reactant per unit time is called as rate of reaction in terms of reactant. Rate is equals to decrease in molar concentration of reactant upon time taken for this decrease is equal to minus delta R upon T. दिलेल्या आकड्यांकरता आपण रेट काढायचा प्रयत्न केला. फायनल कॉन्सन्ट्रेशन एका मिनिटानंतरचा विचार करतोय 80 आहे. पहिले 100 होतं. मग 80 मायनस 100 आणि बाहेर मायनस आहे. मायनस ऑफ मायनस 20 अपॉन 1 म्हणजे रेट ऑफ द रिॲक्शन 20 आल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. त्याचं युनिट वगैरे नंतर बघू आपण. सध्या आपल्याला रेट ऑफ द रिॲक्शन हा पॉझिटिव्ह येतो हे मला तुम्हाला सांगायचं आहे की ऑल्दो देर इज निगेटिव्ह साइन इन द फॉर्म्युला बट द रेट ऑफ द रिॲक्शन इज ऑलवेज पॉझिटिव्ह. मग निगेटिव्ह साइन का दिली होती? कारण कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट डिक्रीजेस विथ टाइम म्हणून आपण निगेटिव्ह साइन इथे दिलेली होती. आता मी तुम्हाला सांगितलं रेट ऑफ द रिॲक्शन इन टर्म्स ऑफ रिॲक्टंट. आता आपण बघू रेट ऑफ द रिॲक्शन इन टर्म्स ऑफ प्रॉडक्ट. तर पहिले हा मुद्दा लक्ष द्या की ॲज द रिॲक्शन प्रोग्रेसेस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट इन्क्रीजेस. कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट इन्क्रीजेस. मग डेफिनेशन काय येईल बघा. डेफिनेशन मध्ये आपण देणार रेट ऑफ द रिॲक्शन इन टर्म्स ऑफ प्रॉडक्ट. इट इज द इन्क्रीज इन मोलार कॉन्सन्ट्रेशन. इट इज द इन्क्रीज इन मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट
per unit time. It is the increase in molar concentration of product per unit time is called as rate of reaction in terms of product. इथे डिक्रीज इन मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट होतं, इथे इन्क्रीज इन मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट per unit time, that is called as the rate of the reaction in terms of product. Therefore we have rate is equals to increase in molar concentration of product upon time taken for this increase is equal to delta concentration of product upon delta t. तुम्हाला इथे मायनस साइन दिली, इथे नाही दिली. या ठिकाणी मायनस साइन का दिली होती? कारण कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट डिक्रीजेस विथ टाइम. इथे काहीच नाही आहे म्हणजे पॉझिटिव्ह साइन आहे. का बरं पॉझिटिव्ह साइन आहे? बिकॉज कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट इन्क्रीजेस विथ टाइम आहे. पुन्हा रेट ऑफ रिएक्शन इन टर्म्स ऑफ प्रॉडक्ट, it is the increase in molar concentration of product per unit time, that is called as the rate of the reaction. Rate of the reaction is equals to increase in molar concentration of product upon time taken for this increase is equal to delta P upon delta T. Positive sign indicates that the concentration of product increases with time. आता दोन डेफिनेशन मी तुमच्या समोर मांडल्या. एक डेफिनेशन होती रेट ऑफ रिएक्शन इन टर्म्स ऑफ रिएक्टंट, दुसरी डेफिनेशन होती रेट ऑफ रिएक्शन इन टर्म्स ऑफ प्रॉडक्ट. आता जेव्हा रिएक्टंटची डेफिनेशन मांडली तेव्हा शब्द होता डिक्रीज इन, जेव्हा प्रॉडक्टची डेफिनेशन मांडली तेव्हा शब्द होता इन्क्रीज इन. बघा हा शब्द होता डिक्रीज इन, इथे शब्द काय होता? इन्क्रीज इन. आता मला एक सर्वसमावेशक डेफिनेशन पाहिजे. रेट ऑफ द रिएक्शन इन टर्म्स ऑफ रिएक्टंट पण आणि प्रॉडक्ट पण, दोघांसाठी पण एकत्रित डेफिनेशन पाहिजे. मग एकत्रित डेफिनेशन काय येईल? मग मी इन्क्रीज आणि डिक्रीजच्या ऐवजी शब्द वापरतो चेंज. चेंजचा अर्थ रिएक्टंट करता डिक्रीज असेल आणि प्रॉडक्ट करता इन्क्रीज घ्या, आपल्यावरती आहे. आपण एक ढोबळ शब्द वापरतोय चेंज इन मोलार कॉन्सन्ट्रेशन. चेंज इन मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट और प्रॉडक्ट पर युनिट टाइम इज कॉल्ड ॲज रेट ऑफ द रिएक्शन. बघा काय म्हटलं मी, कारण ही डेफिनेशन फक्त रिएक्टंटच्या टर्ममध्ये होती, ही फक्त प्रॉडक्टच्या टर्ममध्ये होती. आता मला अशी डेफिनेशन पाहिजे ज्यात रिएक्टंटचा शब्द पण पाहिजे आणि प्रॉडक्टचा शब्द पण पाहिजे. मग आता शब्द दोन्ही पाहिजे तर रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन तर डिक्रीज होतं आणि प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतं. पण दोघांचाही समावेश करायचा असेल तर इन्क्रीज डिक्रीज शब्द बाजूला करा आणि त्याला एक मोघम शब्द वापरा चेंज. मग काय डेफिनेशन होईल? रेट ऑफ रिएक्शन, इट इज द चेंज इन मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट और प्रोडक्ट per unit time, that is called as rate of reaction. Rate of reaction is equal to change in molar concentration of reactant or product upon time taken for this change. This is the definition for the rate of reaction in terms of reactant as well as product. दोघांसाठी ही एकत्रित डेफिनेशन दिली. कोणता शब्द वापरून? चेंज. It is the change in molar concentration of reactant or product per unit time is called as rate of the chemical reaction. Mathematically, rate is equals to change in molar concentration of reactant or product upon time taken for this change. एक मुद्दा लक्षात घ्या, फॉर्म्युल्यामध्ये त्या ठिकाणी भले निगेटिव्ह साइन असेल पॉझिटिव्ह साइन असेल काही असू द्या, although formula includes negative or positive sign, but at the end rate of reaction is always a positive. शेवटी रेट ऑफ रिएक्शन हा नेहमी पॉझिटिव्हच आल्याचं तुम्हाला दिसून येईल. आता आपण युनिट ऑफ रेट ऑफ रिएक्शन घेऊ. रेट ऑफ रिएक्शनचं युनिट आपण लक्षात घेऊ. इथे काय दिलंय? चेंज इन मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट और प्रॉडक्ट, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आहे. कॉन्सन्ट्रेशन मोजलं जातं मोल्स पर डीएम क्यूब मध्ये, मोल्स पर डीएम क्यूब. आणि अपॉन टाइम टेकन फॉर धिस चेंज म्हणजे अपॉन काय येईल? टाइम. म्हणजे याचं युनिट काय येईल सांगा? रेटचं युनिट आपण घेऊ शकतो मोल्स पर डीएम क्यूब पर टाइम. दिस इज द युनिट फॉर द रेट ऑफ द रिएक्शन. आता डीएम क्यूब नसेल वापरायचं तर लिटर पण वापरता येईल. म्हणजे या ठिकाणी तुम्ही काय घेऊ शकता? इकडे जागा मी इथे लिहितो. काय घेता येईल बघा, तुम्ही रेट ऑफ द रिएक्शन साठी युनिट बोलताय तर तुम्ही सांगू शकता मोल्स पर लिटर. बरोबर आहे? मोल्स पर लिटर अपॉन काय येईल? टाइम. म्हणजेच लिहिताना काय लिहिणार? मोल्स पर लिटर पर टाइम
असा आपण या ठिकाणी घेऊ शकतो. इथे घेतलं होतं आपण मोल्स पर डीएम क्यूब. पर डीएम क्यूबच्या ऐवजी पर लिटर सुद्धा त्या ठिकाणी सेम आहे. मग हे पण युनिट त्याच्यामध्ये चालणार, मोल्स पर लिटर पर टाइम. एक गोष्ट अजून लक्षात घ्या, हे जे मोल्स पर डीएम क्यूब आहे, या मोल्स पर डीएम क्यूबला एकत्रित शब्द वापरला तो मोलार, ज्याला कॅपिटल एम हा सिम्बॉल वापरतात. मोल्स पर डीएम क्यूब म्हणजेच मोलार, आणि मोलार म्हणजे कॅपिटल एम. मग काय येईल, रेट ऑफ रिॲक्शनचं युनिट काढताना मोलार अपॉन टाइम, म्हणजे त्याला असं पण लिहिता येईल कॅपिटल एम पर टाइम. बघा किती युनिट झाले. पहिलं मोल्स पर डीएम क्यूब पर टाइम. मोल्स पर डीएम क्यूबच्या ऐवजी कॅपिटल एम म्हणजे मोलार, मोलार पर टाइम. वाचताना काय वाचायचं, मोलार पर टाइम. डीएम क्यूब नसेल वापरायचं, लिटर वापरा. काय येईल, मोल्स पर लिटर पर टाइम. 3 युनिट दिले, मोल्स पर डीएम क्यूब पर टाइम, मोल्स पर लिटर पर टाइम, मोलार पर टाइम. ठीक आहे. या ठिकाणी समजा गॅसियस रिॲक्शन असेल तर गॅसियस रिॲक्शन मध्ये कॉन्सन्ट्रेशन इज रिप्लेस्ड बाय प्रेशर. कॉन्सन्ट्रेशन इज रिप्लेस्ड बाय प्रेशर. मग त्या केसमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला मोलार हा शब्द न घेता ॲटमॉस्फिअर पर टाइम हे त्याचं युनिट आल्याचं तुम्हाला दिसून येईल. ॲटमॉस्फिअर पर टाइम कोणत्या रिॲक्शनसाठी, गॅसियस रिॲक्शनसाठी. चला, युनिट ऑफ रेट ऑफ रिॲक्शन कोणकोणते आले सांगा. पहिलं आलं युनिट ऑफ रेट ऑफ रिॲक्शन मोल्स पर डीएम क्यूब पर टाइम. दुसरं आलं मोल्स पर लिटर पर टाइम, किंवा वाचता येईल मोलार पर टाइम. आणि ती रिॲक्शन जर का गॅसियस रिॲक्शन असेल तर कॉन्सन्ट्रेशन टर्म इज रिप्लेस्ड बाय प्रेशर. मग कॉन्सन्ट्रेशन टर्म इज रिप्लेस्ड बाय प्रेशर, आणि प्रेशर इज मेजर्ड इन ॲटमॉस्फिअर. प्रेशर कशामध्ये मोजू आपण, ॲटमॉस्फिअरमध्ये. मग त्या केसमध्ये द युनिट ऑफ रेट ऑफ रिॲक्शन इज ॲटमॉस्फिअर पर टाइम. काही युनिट त्याचं ॲटमॉस्फिअर पर टाइम. मी याला बॉक्स करतो, बघा कोणकोणते युनिट घेतले. पहिलं सांगितलं होतं आपण मोल्स पर डीएम क्यूब पर टाइम. दुसरं सांगितलं होतं आपण मोल्स पर लिटर पर टाइम. याला थोडक्यात सांगितलं होतं कॅपिटल एम पर टाइम म्हणजे मोलार पर टाइम. आणि गॅसियस रिॲक्शन असेल तर मोलार कॉन्सन्ट्रेशन शब्द जाईल आणि त्याच्याऐवजी प्रेशर असेल, प्रेशर ॲटमॉस्फिअरमध्ये मोजणार आणि ते मोजल्या जाईल ॲटमॉस्फिअर पर टाइम फॉर द गॅसियस रिॲक्शन. तर दिस इज अबाउट द युनिट ऑफ द रेट ऑफ रिॲक्शन. आतापर्यंत आपण काय काय बघितलंय. आपण सगळ्यात पहिले बघितलं व्हॉट इज केमिकल रिॲक्शन. मग बघितलं रेट ऑफ रिॲक्शनचा दुसरा अर्थ आहे स्पीड ऑफ रिॲक्शन, आणि स्पीड जे आहे हे पर युनिट टाइम मोजतात असं सांगितलं. मग आपण घेतलं रेट ऑफ रिॲक्शन इन टर्म्स ऑफ रिॲक्टंट, रेट ऑफ रिॲक्शन इन टर्म्स ऑफ प्रॉडक्ट आणि रेट ऑफ रिॲक्शन इन टर्म्स ऑफ रिॲक्टंट ॲज वेल ॲज प्रॉडक्ट. एकत्रित डेफिनेशन आपण बघितली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण सांगितली की रेट ऑफ द रिॲक्शन इज ऑलवेज अ पॉझिटिव्ह. फॉर्म्युल्यामध्ये निगेटिव्ह साईन आहे, पॉझिटिव्ह साईन आहे, सोडून द्या विषय. ॲट द एंड ऑफ द रिॲक्शन तुम्हाला रेट ऑफ द रिॲक्शन पॉझिटिव्ह आल्याचं तुम्हाला दिसून येईल. त्यापुढे आपण युनिट ऑफ रेट ऑफ रिॲक्शन सांगितलं फॉर्म्युल्याच्याच मदतीने. फॉर्म्युल्यावरून आपण सांगितलं मोल्स पर डीएम क्यूब अपॉन टाइम. आता टाइम जो आहे हा सेकंड, मिनिट, आवर, डे, इयर कशामध्ये असू शकतो. आपण सध्या टाइम हा शब्द घेतलाय. मग त्याचं पहिले युनिट सांगितलं आपण मोल्स पर डीएम क्यूब पर टाइम, मोल्स पर लिटर पर टाइम, मोलार पर टाइम. गॅसियस रिॲक्शन असेल तर मोलार शब्द काढा आणि प्रेशर ॲटमॉस्फिअर मधलं घ्या. मग ॲटमॉस्फिअर पर टाइम असं आपण युनिट ऑफ रेट ऑफ रिॲक्शन मध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे. नाव अबाउट the types of the chemical reaction on the basis of the rate of the chemical reaction. रेट ऑफ द केमिकल रिॲक्शनच्या बेसिसवरती आपण केमिकल रिॲक्शनचे 3 प्रकार या ठिकाणी पाडलेले आहेत. पहिला प्रकार आहे व्हेरी फास्ट रिॲक्शन, दुसरा आहे व्हेरी स्लो रिॲक्शन आणि तिसरा आहे मॉडरेटली स्लो रिॲक्शन. काय हेडिंग आहे, 3 टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन ऑन द बेसिस ऑफ रेट ऑफ रिॲक्शन. 3 प्रकार, व्हेरी फास्ट, व्हेरी स्लो, मॉडरेटली स्लो. आता व्हेरी फास्ट रिॲक्शन्स जे आहे दीज रिॲक्शन ऑकर्स इन्स्टंटेनियसली, भरकन फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये या रिॲक्शन होऊन जाणार. विदिन 10⁻⁻12 टू 10⁻⁻15 सेकंद एवढ्या कमी वेळामध्ये या रिॲक्शन भरकन होऊन जातात आणि त्यामुळे इट इज डिफिकल्ट टू मेजर द रेट ऑफ दीज रिॲक्शन. फॉर एक्झाम्पल ऑल आयोनिक रिॲक्शन्स आर व्हेरी फास्ट रिॲक्शन आणि त्यांचा रेट केमिकल कायनेटिक्समध्ये या रिॲक्शन करता मोजणं डिफिकल्ट आहे. काय म्हटलंय,
very fast reaction which occurs instantaneously within the period of 10 raised to power minus 12 to 10 raised to power minus 15 second. It is quite difficult to measure the rate of this reaction. For example, all ionic reactions are very fast reaction. That's why it is quite difficult to measure the reaction of all these ionic reaction. दुसरा आहे व्हेरी स्लो रिॲक्शन. ज्या होण्याकरता महिना वर्ष जातं, खूप स्लो होतात, अशा रिॲक्शनला व्हेरी स्लो रिॲक्शन म्हणू. रिॲक्शन रिक्वायर इयर ऑर मंथ फॉर द कम्प्लिशन. यांचा सुद्धा रेट केमिकल कायनेटिक्समध्ये मोजणं डिफिकल्ट आहे. फॉर एक्झाम्पल रस्टिंग ऑफ आयर्न. मग केमिकल कायनेटिक्स प्रामुख्याने विचार कोणाचा करतं, तर मॉडरेटली स्लो रिॲक्शनचा ते विचार करतं. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपल्याला महत्त्वाच्या रिॲक्शन्स आहे हायड्रोलिसिस ऑफ एस्टर, जे आपल्याला ॲसिड आणि अल्कोहोल देतं, किंवा हायड्रोलिसिस ऑफ सुक्रोज, जे आपल्याला ग्लुकोज आणि फ्रुक्टोज देतं. या हायड्रोलिसिस ऑफ सुक्रोजला इन्व्हर्शन ऑफ सुक्रोज सुद्धा म्हटलं जातं. तर या ज्या रिॲक्शन्स आहे या मॉडरेटली स्लो रिॲक्शन्स आहे. केमिकल कायनेटिक्स मेनली अशा रिॲक्शनचा विचार करतं. या रिॲक्शन म्हणजे कोणत्या रिॲक्शन्स आहे, तर रिॲक्शन बिटवीन नॉन आयोनाइज मॉलिक्युल्स आहे. अँड दिस रिॲक्शन ऑकर्स ॲट अ मेजरेबल व्हेलॉसिटी. And that's why chemical kinetics mainly related with these moderately slow reaction. अशा तऱ्हेने आपण 3 प्रकारच्या रिॲक्शन्स या ठिकाणी सांगितल्या आहेत आणि हे पण सांगितलं आहे की केमिकल कायनेटिक्स प्रामुख्याने कोणाशी जुळलेला आहे, तर मॉडरेटली स्लो रिॲक्शनशी. दस केमिकल कायनेटिक्स हेल्प अस कशा करता टू स्टडी द रेट ऑफ द रिॲक्शन. केमिकल कायनेटिक्स आपल्याला मदत करणार आहे रेट ऑफ द रिॲक्शन मोजण्याकरता. इट ऑल्सो हेल्प अस टू नो फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ रिॲक्शन. रेट ऑफ रिॲक्शनवरती परिणाम करणारे कोणकोणते फॅक्टर्स आहेत, ते कशा पद्धतीने परिणाम करतात. त्या फॅक्टरमध्ये तर टेम्परेचर, प्रेशर, कॅटॅलिस्ट. टेम्परेचरचा रेट ऑफ रिॲक्शनवर काय परिणाम होतो, प्रेशरचा काय होतो, कॅटॅलिस्टचा काय होतो, या सगळ्याची माहिती आपल्याला केमिकल कायनेटिक्समध्ये मिळते. केमिकल कायनेटिक्स ऑल्सो हेल्प अस टू नो द मेकॅनिझम थ्रू विच द रिॲक्शन टेक्स प्लेस. ती जी रिॲक्शन आहे ती रिॲक्शन कोणत्या मेकॅनिझमनी, कोणत्या पाथनी, कोणत्या मार्गाने रिॲक्शन होते याचं मार्गदर्शन आपल्याला केमिकल कायनेटिक्स करत असतं. केमिकल कायनेटिक्स हेल्प अस टू अंडरस्टँड द केमिकल रिॲक्शन. ओव्हरऑल काय तुम्हाला रेट ऑफ रिॲक्शनचा तुम्ही अभ्यास केला, कोणते फॅक्टर रिॲक्शनवरती परिणाम करतात ते समजलं, रिॲक्शनचं मेकॅनिझम तुम्हाला समजलं. म्हणजेच एक प्रकारे रिॲक्शनची सगळी कुंडली आपल्यासमोर उभी केली आहे केमिकल कायनेटिक्सनी. म्हणजेच आपण म्हणू शकतो की केमिकल कायनेटिक्स हेल्प्स टू अंडरस्टँड द केमिकल रिॲक्शन. इट ऑल्सो हेल्प टू सिलेक्ट अ सुटेबल कंडिशन फॉर द रिॲक्शन टू गेट गुड इल्ड इन लेस टाइम अँड लेस कॉस्ट. कमी खर्चामध्ये कमी वेळामध्ये जास्त उत्पादन कसं मिळवायचं यासाठी कुठली कंडिशन ठेवली म्हणजे जास्त उत्पादन मिळेल. टू सिलेक्ट सुटेबल कंडिशन. कशा करता सुटेबल कंडिशन, तर चांगलं उत्पादन मिळवायचं आहे कमी वेळात आणि कमी खर्चात, हे सांगण्याचं काम केमिकल कायनेटिक्स करत असतं. कोणकोणते मुद्दे झाले? पहिला स्टडी द रेट ऑफ रिॲक्शन. दुसरा फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ रिॲक्शन. तिसरा टू स्टडी द मेकॅनिझम ऑफ द रिॲक्शन. चौथा टू अंडरस्टँड द केमिकल रिॲक्शन. आणि पाचवा टू गेट द टू सिलेक्ट द सुटेबल कंडिशन फॉर द रिॲक्शन टू गेट गुड इल्ड. इल्ड म्हणजेच प्रॉडक्ट इन लेस टाइम अँड लेस कॉस्ट. This is about the chemical kinetics uses, applications of chemical kinetics. Thank you.